नळी वडगाव, अश्विनी गोविंद हराळ. बोर्ड लावलेले होते आणि ती बोर्ड वाचून मग आम्ही ह्या दवाखान्यात आलेलो. पोट दुखत होतं, काय नाही गोळ्या औषधं राहून जाईल म्हणून सांगितलं. तिथं चांगली सुविधा आहे, तपासणी ती जेवणाची त्याची सगळी सुविधा, सगळं सोनोग्राफी सकट फुकट. हे एकदम इतकं असं वाटतं की बाकीच्या दवाखान्यात आम्ही गेलतो कोणत्या बाकीच्या आजारामुळं, पण अशी सोय नाही. पैसे त्या ठिकाणी आम्ही देऊन सुद्धा अशी सोय नाही, त्या बेडची नाही. पण तिथलं ते जे कर्मचारीचं ती कर्मचारी अशी म्हणजे ह्या दवाखान्यासारखी सेवा देत नव्हती. आणि हे सगळं फुकट आहे, ते पैसे देऊन सुद्धा एवढं देखभाल करीत नव्हती. ही न पैसे देता म्हणजे घरच्यापेक्षा जास्त सेवा ह्या दवाखान्यात भेटली आम्हाला. पैसे देऊन सुद्धा अशी सेवा आम्हाला भेटली नाही. इथून पाठीमाग आम्ही घेतोच काय कारणास्तव. हिच्याच मालकाचा ॲक्सिडेंट झाला बार्शीला, त्याला गेलतो, पण आम्ही पैसे 1.5 लाख रुपये देऊन सुद्धा इतकी आमची सोय झालेली नव्हती कुठं त्या दवाखान्यात. पण या ठिकाणी बिन पैसे देता सोय आमची कितीतरी झाली, झोपण्याची झाली, जेवणाची झाली आणि त्या पेशंटची पण झाली. अगदी समाधानकारक झालं. हा सुरबा बापूराव नागरगोजे, जेवणनगर, तालुका भूम. ऑपरेशन चांगलं झाले, क्लिअर दिसायला लागले. काय ते नवीन डोळा आल्यासारखं झालं काय त्याला. तर ऑफिस पण ते आज व्हॉट्सअपला आलं तर ते मोफत ऑपरेशन आहे, चांगली सोय आहे म्हणून. ती एकच नंबर आहे तिथं, खाजगी दवाखान्यापेक्षा भारी एकदम. पण जेवणाचा रुपया खर्च नाही, दवाखान्याचा रुपया खर्च नाही, म्हणजे विनामूल्य सगळं. स्टाफ खाजगी दवाखान्यापेक्षा एक नंबर. इतकं समजून चांगलं त्यांचं की नावच घ्यायचं नाही. हो, काळजी खूप घेतात. जेवणाची 2 टाईम मोफत सोय. आणि ती भूम डेपोची गाडी चालू केली ना राहुल गुले साहेबांनी, ती गाडी एकदम सोय झाली बघा. सगळे ते आम्ही आपल्या भूम तालुक्यातले एकदम कॅन्सरचं ऑपरेशन झाले, पुन्हा फ्रॅक्चर 6.5 लाख रुपये बार्शीला खर्च गेला होता. हे खोब्यातनं गाडीवरून पडल्यावर फ्रॅक्चर झाला होता, त्याचे 6.5 लाखात तिथं फुगा विनामूल्य झाले. आणि किती 15 दिवस राहावं लागले ऑपरेशन होऊन, 15 दिवस फक्त. सेवा म्हणजे एकच नंबर आहे तुम्हाला सांगतो. आम्हाला डोळ्याचं ऑपरेशन आहे, पण सगळ्या बॉडीची चिकित्सा केली अगोदर, सगळं. आणि त्याच्यानंतर एक मोठ्या डॉक्टरचे हे ऑपरेशन करायला फिट आहेत म्हणून त्यांनी सही केली, पुन्हा ऑपरेशन केलं आमचं. ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसांनी आमची परत पुन्हा आणखी सगळी चेकिंग केली डोळ्याची ह्याची, आणि व्यवस्थित असल्यावर आम्हाला घरी पाठवलं. दिसत नव्हतं लांबचं म्हणजे इथून हे बेरायला कधी असं दिसत नव्हतं. हे नेहमी विचारायचं मला, कोण आलं रे बाबा, दिसतंय क्लिअर दिसतात. एक नंबर. त्यांची वाह करता येईल तेवढी कमीच आहे. आणि इतकं चांगलं आहे की नावच घ्यायचं नाही. त्यांनी सांगितल्यापेक्षा सोय जास्त आहे तिथं, उलट सांगायला इथं कमी पडते. हा, पण सोय जर एक नंबर आहे, एकच नंबर. सुवास घ्यायला त्रास होत होता, सर्दी झाली की जाम व्हायचं सगळं, त्यामुळे हृदयाचा आजार सांगितला. ते चालू मध्ये तिथं गुले साहेब आलं होतं, ते म्हणलं की काय आजार आहे, त्यांनी सगळं बघितलं. ते म्हणलं मी करतो ऑपरेशन. ते सांगितलं होतं सोलापूरचं डॉक्टर बार्शीला आलं होतं, तिथं आम्ही गेलो होतो. त्यांनी सांगितलं होतं 5-6 लाख खर्च होईल. त्याच्यामुळे आम्ही ते लॉकडाऊनमुळे केलं बी नव्हतं. तसंच राहिलं. ते आता आजारी पडल्यामुळं गुले साहेब आल्यामुळं ते म्हणलं की मी करतो ऑपरेशन. त्यांनी नेलं, 15 दिवसात माझं ऑपरेशन करून आणलं. सगळं चांगलं आहे तिथं, सगळी सोय झाली. तिथं सगळी सोय झाली, खर्च काय नाही करता. दुसरी गल्ल्यापेक्षा सगळं चांगलं होतं. हा, गुले साहेब माझं सगळं व्यवस्थित झालं, त्यांच्यामुळे मला नवीन जन्म आला. मी दिलीप आत्माराम जांभरे, राहणार दिंडोरी. मला आजवर गाठ उठली होती. गाठ उठल्यानंतर बार्शीला गेलो, तिथं तपासण्या केल्या. ते म्हणले ऑपरेशन करावं लागेल, पण 2 महिन्यानं करू म्हणले. 60-70 हजार रुपये खर्च म्हणले होते. नंतर गावात ही राहुल सरची टीम गावात आली, त्यांना दावली कागदपत्रे. ते म्हणले होते ऑपरेशन तुमचे. या टीम संग कॉन्टॅक्ट करून भूमला त्यांना सोय केली आपल्या ऑपरेशनला जायची.
काय नाही, समजा व्यवस्थित आहे तिथे गेल्यावर. सुविधा एकदम टाईट आहेत तिथं. काय नाही, एक मोठी गाठ होती बॉल एवढी, त्याला चिटकून दोन्ही साईडनं लहान लहान 1-2 गाठी होत्या. ती काढल्या समजा दोन्ही बी. म्हणजे राहुल घुले म्हणजे देवच माणूस म्हणायचं गोरगरिबासाठी. कारण एवढा आज अडचणीतल्या लोकांचं अवघड आहे ना, एवढी मोफत सुविधा करतात म्हणजे काय नाही, त्यांचं देवासारखं काम आहे. मी गीतांजली भोसले, हे माझे आजोबा गोरख नामदेव भोसले. त्यांना युरिनचा त्रास होत होता. आम्ही बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तिथं खूप खर्च सांगितला. मग त्यानंतर आमच्या गावामध्ये त्यांची डॉक्टर राहुल घुले सरांची टीम आली होती. मग आम्ही तिथं त्यांचं सगळं पाहिलं. मग माझे चुलत आजोबा आणि हे 2 जण गेले तिथं. त्यांनी ऑपरेशन केलं आणि थोड्या दिवसानंतर मग सगळे रिपोर्ट वगैरे चेक केल्यानंतर ब्लडमध्ये आम्हाला सगळे रिपोर्ट्समध्ये डॉक्टरनी सांगितलं की गाठ असू शकते म्हणून. मग रिपोर्ट्स पुढे गेले. थोड्या दिवसानंतर चेकिंग झाली. मग नंतर कळालं की ती कॅन्सरची गाठ असू शकते. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. आणि नंतर मग त्यांनी खूप 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 चांगली सेवा दिली. त्यामुळे आम्ही राहुल घुले सरांचे खूप खूप मोठे आभारी आहोत. आणि एवढा मोठा खर्च आम्हाला सहन झाला नसता. आमची आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझे नाव रणजित बिभीषण जगदाळे, राहणार वाशी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. मी 4 तारखेला टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला होता.